हिंदूंचा पवित्र सण असलेल्या नवरात्रीमध्ये आपण कोपास दाखवल्याशिवाय आणि आत टिळा लावल्याशिवाय कुणालाही आत प्रवेश करू देऊ नये या संदर्भाचं महत्त्वपूर्ण आवाहन निवेदन सादर करण्यात आलं। सर्व धर्म समभावाच्या नावाखाली काही जिहादी मुस्लिम लोक दांडियामध्ये घुसतात आणि आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव्ह जिहाद यासारखे प्रकार घडतात। असं अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडून आपल्या आयुष्याची राख रांगोळी करतायत। किती जणांचे तरी मृतदेह फ्री सुटकेसमध्ये सापडतायत। महाराष्ट्रात कितीतरी हिंदू मुली बेपत्ता आहेत ज्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा मान्य नाही। त्यांनी दांडियामध्ये तरी कशाला यावं हे सगळे संशयित आहे। त्यासाठी आम्ही सर्व दांडिया आयोजकांना आवाहन करतोय की तुम्ही प्रवेशद्वाराजवळ आधार कार्ड चेक करून कपाळाला टिळा लावूनच आत सोडावं, अन्यथा तसं न केल्यास हिंदू संघटन आपल्या स्टाईलनं उत्तर देईल। ते कार्यक्रम आम्ही पोलिसांमार्फत बंद पाडू। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल। या संदर्भातचं निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे। हे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, शिवराजदादा गायकवाड, सूरज भोसले, विशाल पवार, सतीश आनंदकर, ओंकार चव्हाण, अविनाश हजारे, रोहित यादव अनेकांची यावेळी उपस्थिती होती। जय श्रीराम। मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे। आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे। त्या नवरात्रामध्ये काही लोक दांड्या भरवतात आणि दांड्याच्या नावाखाली तिथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लव्ह जिहादला बळी पडतात। यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं आयोजन केलेलं असेल त्या आयोजनाला ते बंद पाडावं। आम्ही अशा प्रकारचं त्यांना निवेदन दिलेलं आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं, नवरात्र 9 दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी। तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो। त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयित आहे का तर दांड्या भरवायचा, त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचं, मग ते नाचणार, मग हळूहळू त्यांच्या संगत संभोग करायचा आणि परत त्यांना आपल्या मुंबईकडच्या शहरा भागामध्ये जाऊन विक्री करायची। असे अनेक प्रकार घडलेले आहेत। मुळात या दांड्याला बंदी आणावी। पण ठीक आहे, चला काय जण प्रामाणिकपणे दांड्या भरवतात, पण त्यामध्ये काही जणांनी हे जे दांड्याला आहे त्यामुळे दारू म्हणा किंवा आत वेगळ्या प्रकारचे जे अश्लील कामं म्हणा किंवा काही व्हिडिओ फोटो म्हणा, जे अश्लील गाणे म्हणा ते सुद्धा त्या दांड्यामध्ये लावलं जातं। त्यावर सुद्धा बंदी आणावी आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रमाणे ते दांड्या नियोजन करावं। त्यात आम्हाला काही सुद्धा अडचण नाही। पण नवरात्राच्या नावाखाली जर असं तुम्ही जर करत असाल तर आम्ही ते जरूर हाणून पाडू आणि उधळून लावू, एवढंच तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छितो। जय श्रीराम। दांड्याच्या प्रवेशद्वारावर आम्ही स्वतः हिंदू संघटना उभारणार आणि प्रत्येकाचा आधार कार्ड चेक करणार आणि प्रत्येकाला टिळा लावून आम्ही आत सोडणार। हे प्रत्येक आयोजनाचं एक काम आहे की प्रत्येकाने आधार कार्ड घेतलं पाहिजे। हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आत एखादी मुस्लिम दार्जिन्याला सोडू नये आणि प्रत्येकाचं आधार कार्ड घेतलं पाहिजे आणि टिळा लावला पाहिजे आणि आत दुर्गा मातेची पूजासुद्धा केली पाहिजे। अश्लील कुठलेही कृत्य होऊ नये एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आयोजकाला।